कराड शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला कराड येथील उड्डाणपूल आता लवकरच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि तातडीच्या सूचना दिल्या आहेत. उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून कामाची सद्यस्थिती, उर्वरित कामे आणि ती पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी याबाबत माहिती घेतली. कराड हे सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून येथे दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. शहरातील वाढती वाहतूक आणि वारंवार निर्माण होणारी कोंडी यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनचालकांचा मोठा वेळ वाहतूक कोंडीत वाया जातो. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून उड्डाणपूल प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. पाहणीदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी कामाचा दर्जा कायम ठेवत उर्वरित सर्व कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन कामात कोणत्याही प्रकारचा अनावश्यक विलंब होऊ नये असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर कराड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार आहे. वाहनधारकांचा वेळ वाचणार असून इंधनाची बचत होण्यासही मदत होईल. तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाण घटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कराड आणि परिसरातील नागरिक अनेक दिवसांपासून या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची वाट पाहत आहेत. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या पाहणीमुळे आणि दिलेल्या सूचनांमुळे उड्डाणपूल लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. शेंद्रे ते नेरले जवळपास 87% कंप्लीट झालेलं आहे. टोटल याची कॉस्ट 2200 crores आहे. कराड फ्लायओव्हर साधारण 3.47 किलोमीटर्स जी 6 लेन आणि रुंदी आहे 29.5 मीटर्स. जी कॉस्ट आहे साधारण 450 कोटी. टोटल आता PM मोदीजी, गडकरीजी, देवेंद्रजी, एकनाथजी शिंदे, स्वर्गीय अजितदादा, सुनेत्राताई पवार या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यामुळं हे संपूर्ण होऊ शकलं. आणि खास करून कराडमध्ये जी कोंडी व्हायची वाहतुकीची ती दूर करण्यासाठी हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला. मला वाटतं की त्याच्यामुळं ती म्हणजे कोंडी आता म्हणजे राहणार नाही. आणि प्रवास करणाऱ्यांना सुद्धा एक सुरळीतपणे त्यांचा प्रवास सुरळीत होईल